समान नागरी कायदा. तर समान नागरी कायद्याबद्दल काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाही. ज्याला माहिती असेल त्यांनी व्हिडिओ स्क्रोल केला तरी चालेल. ज्याला माहिती नसेल समान नागरी कायदा काय असतो, तर हा व्हिडिओ 2-3 मिनिटाचा असेल. माहिती घ्या, इन्फॉर्मेशन घ्या आणि स्वतःचं नॉलेज वाढवा. तर समान नागरी कायदा म्हणजे काय? संपूर्ण देशात सर्व नागरिकांसाठी एक समान नागरी कायदे असावेत, ही संकल्पना आहे समान नागरी कायदा. तर मित्रांनो, काय असतं सध्या भारतामध्ये काय वेगवेगळ्या धर्मानुसार असतात, वेगवेगळे वैयक्तिक कायदे असतात. जसं की मुसलमानांसाठी लग्नासाठी वेगळे कायदे असतात, हिंदू विवाह कायदा असतो, वारसा हक्क कायदा, ख्रिश्चनांसाठी घटस्फोटाचा वेगळा असतो, पारशी लोकांसाठी वेगळा असतो. तर या कायद्यामुळे काय होतं, हा जर कायदा समान नागरी कायदा आणला तर विवाह असेल, घटस्फोट असेल, दत्तक वारसा असेल, पालनपोषण अशा बाबतीत धर्मनिहाय वेगवेगळे नियम आहेत. ठीक आहे. तर सगळ्यांसाठी एक समान नियम हे होणार जर समान नागरी कायदा लागू केला तर समान नागरी कायद्याचा उद्देश काय असतो मित्रांनो? उद्देश काय असतो की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. त्याचप्रकारे स्त्री पुरुष भेदभाव नाही झाला पाहिजे, प्रत्येकाला समान हक्क भेटला पाहिजे. संपूर्ण देशात समान नागरी कायदा असावा अशी देखील भरपूर लोकांची मागणी देखील असते. धर्माच्या आधारावर कायद्यात फरक नसतो. हा हिंदू आहे ह्याला वेगळा कायदा, मुसलमानांना वेगळा कायदा, ख्रिश्चन लोकांना वेगळा असा भेदभाव नसला पाहिजे. ठीक आहे. तर त्याचा उद्देश काय असतो हे नसलं पाहिजे, समान नागरी कायद्यामध्ये भेदभाव नको. तर घटनात्मक तरतूदमध्ये काय असतं की भारतीय राज्यघटनेचा कलम आहे, ते कलम आहे मित्रांनो 144 कलम आहे. ठीक आहे. तर 44 कलमामध्ये त्यांनी काय म्हणले की राज्याने नागरिकांसाठी समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करावा, पण ते सक्तीचं नाही आहे. तुम्ही आणू शकता किंवा नाही आणू शकता, ते सक्तीचं नाही. तिथे त्या राज्यावर डिपेंड आहे. तो गोवा राज्यामध्ये आपण पाहिलं तर गोवा राज्यामध्ये काही प्रमाणात समान नागरी कायदा तुम्हाला दिसून येतो. तिथे धर्मियांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा या संदर्भात एक समान कायदे आहेत. ठीक आहे. तर आरक्षणाचा विषय समान नागरी कायद्यामध्ये येतो का? ज्याला वाटत असेल हो तर कमेंटमध्ये सांगा, किंवा ज्याला नाही वाटत असेल त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे? एकाने कमेंट केली समान नागरी कायद्याबद्दल, मला मेसेज केला होता समान नागरी कायद्याबद्दल व्हिडिओ बनवा, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर प्रश्न तुम्ही सांगा, उत्तर मी देईल पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मनापासून हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद. आपल्या व्हिडिओला फॉलो करा, असेच आपले नॉलेज वाढवा आणि स्वतःचे अधिकार जाणून घ्या. मनापासून हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद.